ॲक्च्युली पेशंट आमच्या हॉस्पिटलला पिशवीच्या ऑपरेशनसाठी आला होता आणि चलत आला होता. म्हणजे ते तर चलतच येणार पेशंट ते. त्यानंतर त्याला आपण ऑपरेशनसाठी त्याची पूर्वतयारी घेतली, पूर्ण त्याचे जे फिटनेस वगैरे असतात ते सगळे घेतले आणि त्याला ऑपरेशनसाठी जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आलं तर मध्ये गेल्याच्यानंतर थोडंसं पेशंट घाबरलं, पॅनिक कंडिशन तयार झाली आणि घाबरून ते माझं ऑपरेशन होणार माझं कसं, असं एक सायकोलॉजिकल त्याला थोडंसं प्रॉब्लेम सुरू झाले. आम्ही समजायचा प्रयत्न करत असतो सहसा पेशंटला, पण ते पॅनिक कंडिशनमध्ये त्याचे सडनली त्याचे ठोके आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन BP कमी व्हायला चालू झाले. मग त्या घडीला जे एमर्जन्सी प्रोटोकॉलप्रमाणे जे गोष्टी करायच्या असतात ते आम्ही केले, कारण फारच फास्ट BP पल्स सॅच्युरेशन ड्रॉप होत होतं. त्यामुळे त्याला जे पाहिजे इंटुबेशन हे ते करून आम्ही सगळं त्याला मॅनेज करून त्याला पेशंटला त्या कंडिशनला जे स्टेबल करता येते ते आपण केल्याच्यानंतर आम्ही त्याच्या नातेवाईकाला सांगितले की बाबा पेशंटचा ऑपरेशन काही सुरू झालेलं नाही, त्याला काहीही केलेलं नाही आपण, पण घाबरून पेशंट सडनली पॅनिक कार्डियक प्रॉब्लेममध्ये गेलेला आहे आणि याला आपल्याला ICUमध्ये पुढं काही दिवस मॅनेज करावं लागेल, नंतर पेशंट चांगला झाल्यावर नंतर आपण ऑपरेशनचं बघूया असे सांगून मग त्यांनी म्हणले की कुठं घेऊन जावं डॉक्टर साहेब. आम्ही म्हणलं त्यांना तुमचं कोण असेल ओळखीचा ICU कोणतं डॉक्टर तिथं घेऊन जावं. त्यांनी म्हणले नाही तुमचं सांगा कोण असेल तर. आम्ही इथं गुरुमोबाईल पाडू जवळ असल्यामुळे आमच्या दवाखान्याच्या, ठीक आहे तिथं घेऊन जावं म्हणले. मग आम्ही पेशंटला तिकडे हलवले. तिथं हलवल्याच्यानंतर मी तिथं जाऊन संध्याकाळी त्या पेशंटला बघितलं, रिफ्लेक्सेस वगैरे त्याचे बरेचसे चांगले होत होते आणि त्याचं MRI पण काढण्यात आलं होतं त्या दिवशी रात्री. ते पण रिपोर्ट मी बघितलं, ते नॉर्मल होतं MRIचं रिपोर्ट पण ते नातेवाईकाची घाई गडबड कसं असतं, आता पेशंट थोडंसं समोर आपलं पडलेलं आहे, बोलणं गेलं म्हणल्यावर लोकांना थोडंसं वेगळं पॅनिक होतात लोक आणि ते डॉक्टरला सारखं दबाव पेशंटची गॅरंटी घेता का असं तसं, मग ते गॅरंटीचं कोणताही दवाखाना घेत नाही, साध्या तापेची गॅरंटी कोणी घेत नाही. मग त्या ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये ती पेशंटला मुंबईला आणण्यात आलं, काहीतरी गैरसमजूतपणा करून वगैरे गडबड करून घाई गडबड करून, आणि मुंबईमध्ये त्याला जी घेऊन जाण्यात आलं तर त्या मुंबईला जाण्यामध्ये त्याला 10-12 तास जी टाईम गेलं त्या टाईममध्ये त्याचं ट्रीटमेंट थोडंसं कॉम्प्रोमाइज होणारच. भले ते ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले तर तिथं ट्रीटमेंट कॉम्प्रोमाइज झाले असणार. तिथं गेल्यानंतर त्याला बेड नाही भेटलं एक दिवस. ते त्यांचा हजबंड माझ्यासोबत कंटिन्यू टचमध्ये होता, कारण त्याला माझ्यावर काही आक्षेपच नव्हता, त्याला सगळं माहीत होतं, त्यानं तिथंच होता, त्यांना पेशंटला मध्ये घेऊन बाहेर काढेपर्यंत सगळं सांगेपर्यंत तो माझ्यासोबत पूर्ण पेशंटचं जाईपर्यंत एक्सपायर होईपर्यंत माझ्यासोबत फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होता तो. तर त्याला कसल्याही प्रकारचा माझ्यावर आक्षेप नव्हता. पण नंतर विनाकारण इथं काही झालेलं नसताना माझ्यावर एक आक्रोश म्हणून काही लोक जे माझे विरोधक म्हणा किंवा माझ्यासोबत जे जळतात म्हणा येते, तर ते विनाकारण ह्या मुद्द्याला जास्त तूल देऊन हा मुद्दा वाढवायचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत मी शांत होतो, कारण माझी कसं आहे, समोरचा व्यक्ती बोलत आहे म्हणल्यावर आपण बी बोलणं ठीक वाटत नाही. आपण एक डॉक्टर आहोत आणि कुणाचं तरी एक घरातलं व्यक्ती लॉस झालेलं आहे, त्याच्यासाठी माझ्या मनात त्याची फार सहानुभूती आहे आणि त्यांच्या घरचे पहिला पण पेशंट माझ्याकडं डिलिव्हरी सीझर वगैरे करून गेलेले आहेत, त्यांना पण माझ्यावर फार विश्वास आहे. त्यामुळे मी शांत बसलो की बाबा आपण बोलायला गेलं तर थोडंसं वेगळं वाटतं. पण आज कंडिशन अशी झालेली आहे की सारखं ती पोस्ट बघून ना माझी मानसिक स्थिती, मानसिक खच्चीकरण, सामाजिक खच्चीकरण, आर्थिक खच्चीकरण होतं आहे. त्यामुळे मला कुठंतरी आज असं वाटलं की आपण थोडंसं आपली बाजू मांडावी आणि मी पूर्ण प्रशासनाला मदत करत आहे. प्रशासनाने ज्या पद्धतीनं काम करायचं आहे त्याप्रमाणे मी त्यांना पूर्ण सहकार्य केलेलं आहे, माझा जबाब दिलेला आहे, माझे पेपर डॉक्युमेंट जमा केले त्यांच्याकडे नेऊन. हे सगळ्या गोष्टी मी माझ्या परीनं प्रशासनाला कॉपरेट करायचा प्रयत्न करत आहेत आणि मी कुठंच काय त्याच्यामध्ये हे करत नाही. पण आज मला हे मीडियासमोर येऊन बोलायची गरज पडली, कारण की फारच जास्त माझं मानसिक खच्चीकरण होत आहे. कंटिन्यू फेसबुकवर वगैरे काही पुरावे नसताना विनाकारण मला बोगस डॉक्टर म्हणतात, विनाकारण मला कर्नाटकची डिग्री म्हणतात. अरे कर्नाटक भारताचाच भाग आहे, कर्नाटक काय नेपाळवरची डिग्री असते का कर्नाटक म्हणजे? आणि कर्नाटकचं किंवा महाराष्ट्राची किंवा मध्य प्रदेश हे सगळे डिग्री जे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या अंडर चालतात ते सगळे. आणि हे काय बोगस कसं डिग्री तयार होणारी? बरं माझ्याकडे हे सगळे कागदपत्र आहेत म्हणूनच मी एवढं रोडवर हॉस्पिटल चालवत आहे. माझ्याकडे एक महानगरपालिकेची टीम पण आली होती मागे ह्यांच्या दबावामुळे संघटनांच्या, त्यांना पण मी माझे सगळे डॉक्युमेंट्स दाखवले. माझ्या डॉक्युमेंटमध्ये कुठंच काही प्रॉब्लेम नाही आहे आणि माझ्यासमोर डॉक्युमेंट मी घेऊन बसलेलं आहे आता इथं, काहीच नाही माझ्या डॉक्युमेंटमध्ये. आणि मी पोलीस स्टेशनमध्ये पण माझे डॉक्युमेंट जमा केलेले आहेत त्यांना बघण्यासाठी. कुठं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन नाही, कुठं डॉक्टरची डिग्री नाही, डॉक्टरची डिग्री बोगस आहे, डॉक्टर आयुर्वेदिक आहे. आणि मला
हे भारत राजपत्र आहे, सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन्सचं आहे. याच्यामध्ये 46 प्रकारची सर्जरी मला अलाउड आहेत. त्याच्यामध्ये मोठमोठे सर्जरी येतात. ओपन लॅप्रोटॉमी, पोट पूर्ण खोलून आतड्यांची सर्जरी करू शकतो मी, अपेंडिक्स, हार्निया, पित्ताच्या पिशवीची सर्जरी करू शकतो मी, मुतखड्याचं ब्लॅडर स्टोनची सर्जरी करू शकतो, काही प्लास्टिक सर्जरी करू शकतो, ॲम्पुटेशन करू शकतो, ऑर्किडेक्टॉमी करू शकतो, अशी भरपूर सर्जरी आहेत इत्यादी. ते सगळे मी करू शकतो. माझ्याकडे त्याचं पूर्ण GR आहे. मग विनाकारण काही माहीत नसताना, काही नॉलेज नसताना, काही 5वी 6वी शिकलेले काही लोक जरा फेसबुकवर येऊन विनाकारण माझ्या विरुद्ध ॲलिगेशन करत आहेत, तर मला कुठेतरी आज येऊन हे बोलावं असं वाटतं. त्यामुळे मी आज हे मीडियासमोर येऊन बोलत आहे. असा एक आरोप झाला की तुम्ही त्या पेशंटला भूल दिली होती आणि भूलतज्ञ तिथं नसावा आणि तुम्हीच भूल दिली आहे असं एक माध्यमावर होते. आणि अशा केसेस असं बोललं जातं की 1-2 नाही किंवा अनेक केसेस या ठिकाणी अशा झालेल्या आहेत. कसे म्हणजे पेशंटला त्या ठिकाणी स्टेबल असताना पाठवलंय का सिरियस असताना पाठवले, काय सांगा? ऑब्वियसली पेशंटला जेव्हा पॅनिक कंडिशनमध्ये जेव्हा कार्डियक प्रॉब्लेम होतो तर पेशंट तर बॅडच होणार. पल्स BP कमी, आताच मी सांगितलं पल्स BP सॅच्युरेशन ड्रॉप होत होतं. त्यासाठी आम्ही इंट्युबेशन केलं, त्याला काही इंजेक्शन दिले इमर्जन्सी, म्हणजे पेशंट बॅड होता. बरोबर आहे. पूर्ण बॅड झालेला पेशंट थोडंसं जेव्हा स्टेबल अवस्थेत येतो हलवण्यासारखं, तेव्हा आपण त्या पेशंटला इथून पाठवले पुढं. मग पुढचं उपचार जे आहे ते ICUमध्ये पुढं चालू झालं त्यांचा. बरं, पेशंट मुंबईला जाण्याच्या पहिल्यापर्यंत पेशंटचे MRI स्कॅनचा रिपोर्ट चांगला होता. पेशंटची कंडिशन तेवढी खराब नव्हती. बाकी पेशंटला जर 1% जरी रिस्क असेल तर डॉक्टर कधीही असं म्हणणार नाही की बाबा त्याला चांगलं आहे. ते रिस्क तर आम्ही रिस्कच म्हणणार. तुम्ही म्हणताय की तुम्हाला ऑपरेशनच्या सर्जरीची डिग्री आहे किंवा सगळ्या प्रकारचे तुम्ही ऑपरेशन करता, मग एवढा पेशंट BP लो किंवा त्याच्या जी क्रिटिकल कंडिशन झाली त्यावेळेस तुम्ही हँडल करायची रिस्क घेतली नाही किंवा काय घडलं नेमकं, त्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं? नाही, हँडल करायची रिस्क घेतली नाही असा प्रकार नाही. त्याला आम्ही सर्वाईव्ह करायसाठी पूर्ण प्रयत्न केला. तो पेशंट सर्वाईव्ह झाला. त्याचे ठोके, पल्स, सॅच्युरेशन सगळ्या गोष्टी स्टेबल झाले. त्यानंतर आम्ही त्याला पुढच्या मॅनेजमेंटसाठी ICUला पाठवले. जे पुढचं जे ट्रीटमेंट असतो, मॅनेजमेंट असतो, कारण एकदा कार्डियक प्रॉब्लेम झाला म्हणजे त्याला परत रिपीट अजून ते प्रॉब्लेम होऊ शकतं किंवा परत पेशंट बॅड होऊ शकतं. त्या इथून आपण एक प्रोटोकॉल असा असतो की आता जसं माझं सर्जिकल हॉस्पिटल आहे, सर्जरी माझ्याकडे होणार, पण त्याला जर ICUची गरज आहे तर मग त्याला ICUला पाठवायला पाहिजे. पुढं काय झालं सर, एक माझा अंदाज म्हणजे जी मी ऐकलं सगळं त्यांच्या नवऱ्यासोबत जी मी कंटिन्यू टचमध्ये होतो, त्या पेशंटला इथून जी मुंबईला हलवायचा जी त्यांनी निर्णय घेतला ते सर्वात मोठा चुकीचा निर्णय घेतला. कारण 12 तास 14 तास मुंबईला जाण्यासाठी टाईम लागतो. ॲम्ब्युलन्समध्ये तेवढं त्याला ट्रीटमेंट कॉम्प्रोमाइज होणारच त्याची, तेवढं त्याला ट्रीटमेंट नाही भेटणार प्रॉपर. तिथं गेल्याच्यानंतर मग KM हॉस्पिटलमध्ये त्यांनी जे घेऊन गेले, तर KM हॉस्पिटल हा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. तिथं बेडचे भरपूर पेशंट असतात. तिथं जागा भेटेल न भेटेल काही सांगता येत नाही. तर तिथं जागा नाही भेटली त्याला. त्याच्या हजबंडनं मला स्वतः सांगितलं की मग आमच्या पेशंटला 1 दिवस स्ट्रेचरवर ठेवलेले होते. मग त्यानंतर त्याचा पुढचं उपचार तिथं चालू झालं. मग ट्रीटमेंटमध्ये काय काय ते आपण सांगू शकत नाही. त्याला वारंवार मी त्याच्या हजबंडला म्हणलं की बाबा सर्वात मोठी चूक तू इथून हलवून केलास. मला रात्री जर फोन केला असता तू तर मी दुसऱ्या ICUला ठेवला असतो लातूरमध्ये. जिथं शिफ्ट केलं त्यांना त्या ठिकाणच्या डॉक्टराशी बोलणं झालं का नेमकं, त्यांचं काय मत आलं? KMला इथं लातूरमध्ये माझं बोलणं झालं म्हणता का? हां, मी बोललो ना मॅडमला फोनवर बोललो होतो आणि त्याच्या डॉक्टर सगर म्हणून त्यांना मी भेटून बोललो होतो. त्यांचं असं म्हणणं होतं की सर पेशंट क्रिटिकल तर राहतेच, पण 50-50 चान्सेस असतात. यंग आहे पेशंट, वापस येऊ शकतं आहे, असं काही वाटत नाही मला. आणि हे बोलताना त्याचे 1-2 नातेवाईक पण मध्ये होते त्या पेशंटचे. मी जे बोललो ना ते बोलताना 2 नातेवाईक पण मध्ये होते. पण सडनली मागून दुसरे 2-4 लोक आले. एक त्याच्याला पिलेलं होतं, ते बघून थोडं घाबरतात हे कॉपरेटिव्ह दिसणार लोक, म्हणून ते थोडं हात उचलतात. आता हा पेशंट त्यांनी स्वतः घेऊन गेले का हॉस्पिटलनं पुढं पाठवलं? नाही, ते जेव्हा त्यांना दडपण दिले की गॅरंटी घ्या पेशंटची. साध्या तापाच्या पेशंटची कोणी गॅरंटी घेत नाही, आलं लक्षात. मग त्यामुळे त्यांनी म्हणले बाबा गॅरंटी घेता येत नाही. मग त्यांनी म्हणले तुमच्या गॅरंटी घेता येत नाही तर मग आम्ही घेऊन जातो पेशंटला दुसरीकडे अजून हायर सेंटरला. कुठं हायर सेंटर? तर मुंबई, पुणे, हैदराबाद 2-3 त्यांच्याकडे ऑप्शन त्यांनीच मालकी त्यांच्या मनानंच निर्माण केले आणि त्यामध्ये मग ते मुंबईला घ्यायचं त्यांनी ठरवले, घेऊन जायचं. आणि जेव्हापासून हे अफवा उठली की दवाखाना बंद आहे, सील असलं काही प्रकार नाही. फक्त ज्या दिवशी ती धिगाणं करायला गर्दी आली तेव्हा ते लॉक लावले होते, मध्ये तोडफोड होऊ नये म्हणून. त्या दिवशीच्या दुपारपासून मी इथंच आहे आणि आज मी इथंच बसलेलं आहे. रोज पेशंट बघू लागलो मी. गरिबांना फेसबुक, व्हॉट्सअपशी काय देणं घेणं नाही. त्यांचं विलास जिथं चांगलं होतं आहे, जिथं 4 पैसे वाचतात तिथं ते गरीब येतात आणि माझी गरजा जास्त नाहीत. मला जिथं 10 रुपये जेव्हा डॉक्टर दुसरे कमवतात, मी 2 रुपये बी कमवलं, मी त्याच्यामध्ये खुश आहे आणि समाधानी आहे. पुढचा जो रिपोर्ट येणार आहे हां, आम्ही त्याची वाट बघत आहोत पोस्टमॉर्टमची रिपोर्टची. रिपोर्ट त्याच्यामध्ये सर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आपल्याला कळेलच दूध का दूध और पानी का पानी होने वाला है. ये लोगों को जो इनके नातेवाईक को जो बरगला कि ये लोगों ने इतना उचकाया है, उन लोगों को भी पता चलेगा कि मैंने क्या किया क्या नहीं किया. हे सगळ्या गोष्टी नंतर क्लिअर होतीलच.
त्यांना बी कळेल की बाबा हे डॉक्टर साहेब चुकीचे नव्हते, आपण यांचे फॅमिली पेशंट्स आहोत, आपण नेहमी यांच्याकडे उपचार घेतले पहिला. आज या काही लोकांनी आपल्याला उगं फूस लावून येड्यात काढून जी पुढं करून केस करायला लावलेत, ते नंतर उद्या बेबुनियाद साबित होईल आणि सगळं सत्य समोर आल्यानंतर त्यांना पण पश्चाताप होईल या गोष्टीचं की आपण विनाकारण चांगल्या डॉक्टरला सतवले म्हणून.